श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयभ्यो नमः. ओम आदित्याय नमः. श्री समर्थाय नमः. ओम नमस्कार. अनेक दिवसांचा तुमचा पाठपुरावा, अनेक दिवसांचा तुमचा फॉलो मला इतका उत्साहवर्धक होता की आज मला एक आनंदाची बातमी सांगताना खूप समाधान लाभत आहे. फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम या ग्रंथमालेतील खंड 3 कधी येईल अशी सतत तुमच्यापैकी अनेक जण चौकशी करत होते. तर आज जुलै 13, 2022 गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस, या दिवशी फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 3 भाव व इष्ट अनिष्ट भावेश हा प्रकाशित होत आहे, याची मी घोषणा करतो. तुम्हाला मी खंड दाखवतो. या खंडात नक्की आहे काय? एका वाक्यात जर या खंडाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगायचं असेल तर ते असं असेल. तुम्हाला आठवतं, मी तुम्हाला कमिट केलं होतं की ही ग्रंथमाला, कोदंड पुनर्वसू फलज्योतिष ग्रंथमाला तुम्हाला टप्प्याटप्प्याने पुढे नेत अभ्यासकांच्या विचारांना दिशा देईल. कुंडली पाहताना एखाद्या घटकाचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्याचा रोल नक्की काय आहे, कुंडलीत तो कशा पद्धतीने कार्य करण्याचं इंटेन्शन बाळगून आहे, हे ओळखता आपल्याला आलं तर आपल्याला ग्रहस्थितीचे अर्थ लावणं सोपं होतं. याचं प्रत्यंतर तुम्हाला खंड 3 मधनं येत जाईल. खंड 3, मग खंड 4, 5, 6 असे पुढचे सगळे खंड तुमचा फलज्योतिषाकडे बघायचा दृष्टिकोन आणि दृष्टी दोन्ही विकसित करत करत एक क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी तुमच्या विचारांना आणत जातील. त्याची सुरुवात पेसफुली आता खंड 3 मधनं होत आहे. खंड 2, पहिले खंड 2 म्हणजेच खंड 1 आणि खंड 2 यांनी एक फलिताच एक बेसिक अंडरस्टँडिंगचा एक पाया रचला होता की ग्रह म्हणजे काय, शत्रुमित्रत्व म्हणजे काय, राशी म्हणजे काय, त्यांची कारकत्व कशी तयार होतात, ग्रहांची राशीगत फल कशी ओळखायची, हा एक सिंगल कंपोनंट घेऊन आपण एक पाया रचला होता. खंड 3 त्या पायापासून अधिक उंचीवर तुम्हाला आता नेऊन ठेवेल. मग या खंडात बेसिकली आहे काय? तर आपण ग्रह राशी यांची कारकत्व शिकलो आणि इतर काही गोष्टी शिकलो. तर ग्रह राशी आणि कुंडलीतले इतर अनेक घटक जे काही फलित तयार करतात ते फलित परिणाम कुठे करेल याचं उत्तर असतं भाव. कुंडलीतले 12ही भाव हे आपल्या आयुष्याची वेगवेगळी डिपार्टमेंट्स दाखवत असतात. यापैकी प्रत्येक डिपार्टमेंट कडनं, प्रत्येक एरिया ऑफ लाईफ कडनं व्यक्तीला सुख जास्ती मिळेल का दुःख जास्त मिळेल हे त्या ग्रहस्थितीनुसार ठरतं. पण अल्टिमेटली एकच ग्रहस्थिती परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींच्या आयुष्यावर वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये करत असते. गुरुमंगळ युती ज्याच्या दशमात असेल त्याला गुरुमंगळ युतीचे परिणाम त्याच्या आयुष्यातल्या एका वेगळ्या बाजूवर अनुभवास येतील आणि ज्याच्या चतुर्थात असेल त्याला एका वेगळ्या बाजूवर अनुभवास येतील. आणि यासाठी कुंडलीतले भाव काय दर्शवतात हे माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. खंड 3च्या पूर्वार्धामध्ये 12ही भावांची कारकत्व अतिशय समूळ उलगडून आपण बघितलेली आहेत की त्यातला आपल्याला मेन इसेन्स कळला पाहिजे. मग त्याच्या बेसवर आपल्याला जगातली अनेक गोष्टी कुठल्या भावाला लागू पडतील, संलग्न असतील हे ओळखता येतं. तर हा भावांचा इसेन्स जवळजवळ 150 पानं साधारणतः मी एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या पद्धतीने एक्सप्लेनेशन जे तुम्ही ग्रहांचं वाचलं, राशींचं वाचलं, ते तर प्रत्येक भावाचं मी केलेलं आहेच की आधुनिक काळाला काय लागू पडतं, त्याच्या मागचं मर्म काय, लक्षात कसं ठेवायचं वगैरे वगैरे वगैरे. पण अनेकांची मागणी खंड 1, खंड 2 नंतर अशी होती की सर तुमचा जुन्या शास्त्रांचा, जुन्या ग्रंथांचा अभ्यास चांगला दिसतो, तर तुम्ही त्यातले काही घटक ह्यामध्ये इन्क्लूड का नाही करत, सामान्य भाषेत आम्हाला कळतील असं. म्हणून सगळे भाव एक्सप्लेन केल्यानंतर ग्रंथाच्या शेवटी परिशिष्टामध्ये मी जुने काही प्रधान 5 ग्रंथ घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये भावकारकत्व उलगडलेली आहे आणि त्यातला संस्कृत श्लोक आणि आपल्याला लागू पडणारा अर्थ, आपल्या नॉर्मल भाषेत आपल्याला समजेल असं त्याचा अर्थ आणि त्याच्यावरचं विवेचन हे सुद्धा दिलेलं आहे की माझं आधीचं विवेचन, माझ्या हातून घडलेलं विवेचन
आणि एखाद्याला जुन्या शास्त्रामध्ये काय म्हणजे शास्त्रामध्ये काय सांगितले तेही वाचायचं असेल तर दोन्हींचा अभ्यास त्याला करता येईल. आणि त्याच्यात अनवट विषय मी हाताळलेले आहेत. उदाहरणार्थ अष्टम स्थानावरून दुर्ग 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 याचा अर्थ फोर्ट फोर्ट्रेस पहावा असं पराशर सांगतात. ते का? त्याचा नॉर्मल लाईफ मध्ये आपण या कारकत्वाचा कसा वापर करू शकतो? प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेली वल्नरेबिलिटी एक असते, तिचा ह्याच्याशी काय संबंध आहे? किंवा इतर अनेक असे कॉन्सेप्ट जे शास्त्रकारांनी मांडलेले आहेत, पण ते आधुनिक काळाला लागू कसे पडायचे? कुंडली बघताना त्याचा अर्थ कसा लावायचा, हे सुद्धा मी त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर उत्तरार्ध जो आहे तो म्हणजे मी मागे एक व्हिडिओ बनवला होता. संबंध फलज्योतिषाचा पाया जर ग्रह राशी आणि भावांची कारकत्व असतील किंवा नक्षत्र वगैरे, तर त्या पायाच्या आधारावर जे फलित उभं राहतं, तो जो कणा आहे कणा, तो आहे प्रत्येक कुंडलीतले इष्ट आणि अनिष्ट ग्रह. पण लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह ओळखणं हे जितकं सोपं वाटतं किंवा दिसतं तितकं सोपं नाहीये. सोपं कुठल्या अर्थाने नाहीये की जनरली समज काय असतो, कालच एक व्हॉट्सअपवर मेसेज काल फिरत होता. जनरल समज काय असतो की रवी चंद्र मंगळ गुरु या लग्नांना रवी चंद्र मंगळ गुरु शुभ असतात आणि शुक्र शनी बुध अशुभ असतात आणि उलट. असं नाहीये ऍक्च्युली. मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये रवी जर कोणी म्हणालं की इष्ट असेल किंवा शुभ असेल आणि त्या रवीच्या आधारे जर कोणी शुभ प्रिडिक्शन करायला लागलं की रवी चांगलं करायचा रोल आहे या कुंडलीमध्ये, तर बरोबर येण्यापेक्षा चुकण्याची शक्यता जास्त आहे. याच्या मागचं कारण आहे, मीन लग्नाला जरी लग्नेश गुरुचा मित्र असला रवी, तरी रवी अनिष्ट ठरतो. समजा धरून चाला मीन लग्नाला तृतीय स्थानामध्ये रवी आहे वृषभ राशीचा. ओके, तिथे भावंडांबद्दल जर या रविवरनं छान 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 प्रेडिक्शन कोणी करू गेला तर कदाचित अवघड प्रसंग येईल. भावंडांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा रवी अजिबात चांगला नाहीये. कुंडलीचा षष्ठेष्ठ आहेच, पण अनिष्ट ग्रह आहे मेन म्हणजे. किंवा वृषभ लग्नाला शुक्रावरनं जर एखादा माणूस एस्पेशली वेन इट कन्सर्न्स आरोग्य आयुर्दाय चांगली चांगली भाकिता करायला गेला तर कदाचित अवघड प्रसंग येऊ शकतो. यामागचं कारण वृषभ लग्नाला शुक्र लग्नेश आहे, नो डाऊट अबाउट इट, पण षष्ठेश म्हणून त्याच्याकडे जे काही अनिष्टत्व आहे ते दूर होत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. मी त्या मागच्या व्हिडिओ तुम्ही पहा, फलज्योतिष शास्त्राचा कणा कुठला तो, त्याच्यामध्ये मी काही काही प्रश्न मीच उपस्थित केलेले आहेत ते, आणि नंतर त्यामध्ये मी इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्यांची उत्तरं देईन. त्यातल्या जवळजवळ प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये सापडतील. की आधी काय आहे बेसिकली आपण पाहूया. की एकदा सुरुवातीला भावांची कारकत्व नीट सविस्तरपणे उलगडल्यानंतर या ग्रंथामध्ये एक प्रकरण, मोठं प्रकरण आहे, जवळजवळ 6 पानांचं. त्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे जे त्रिकोण असतात त्याचा एक आध्यात्मिक पैलू मी उलगडलेला आहे एका वेगळ्या अँगलनी. त्यानंतर कुंडलीमध्ये जे शुभ अशुभ भाव असतात, की आपण म्हणतो केंद्र स्थान आहेत, कोण स्थान आहेत, उपचय स्थान आहेत, मारक स्थान आहेत, त्रिक स्थान आहेत. पण या ज्या संज्ञा आहेत या स्थूल स्वरूपाने आपल्याला ठाऊक असतात. ओके, की 6, 8, 12 स्थानं वाईट. पण मग आपल्या मनात, अभ्यासकाच्या मनात प्रश्न पडतात की 6, 8, 12 स्थानं वाईट, इट्स ओके, पण मग षष्ठ स्थान उपचय स्थान म्हणून चांगलं धरू की ते वृद्धी करायला मदत करेल, की ते रोगस्थान म्हणून वाईट धरू? सप्तम स्थान मारक म्हणून अनिष्ट धरू का केंद्रस्थान म्हणून शुभ धरू? तर हे जे आपले प्रश्न असतात ना, ह्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आधी मुळात या स्थानांच्या ज्या संज्ञा ज्या शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत त्या एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट मधनं सांगितलेल्या आहेत, की केव्हा सप्तम स्थान म्हणून मारक म्हणून विचार करायचा आणि केव्हा सप्तम स्थानाचा केंद्रस्थान म्हणून विचार करायचा, केव्हा षष्ठ स्थान उपचय म्हणून विचारात घ्यायचं, केव्हा षष्ठ स्थान त्रिक स्थान म्हणून विचारात घ्यायचं, लग्नस्थान हे कोणस्थान म्हणून केव्हा विचारात घ्यायचं, तर लग्नस्थान हे केंद्रस्थान म्हणून विचारात केव्हा घ्यायचं. ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत किंवा इतर अनेक नियम, की उदाहरणार्थ लाभस्थानात सगळेच ग्रह चांगले मानलेले आहेत, मग ते शुभ ग्रह असो किंवा प्रापग्रह असो, पण त्याचा अर्थ लावायचा कसा? 6, 8, 12 स्थानं वाईट मानलेली आहेत, पण त्यांची चांगली बाजू सुद्धा काही असते का, की व्यक्ती तिच्या आयुष्यात त्या चांगल्या बाजूचा वापर करून घेऊ शकते? तर हे असे अनेक पैलू जे असतात ना, हे तेव्हाच उलगडतात जेव्हा स्थानांची मर्म आपल्याला उलगडतात. तर ह्या ज्या प्रत्येक संज्ञा आहेत त्या इन डेप्थ मी ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत, की कुठलीही मनामध्ये अँबिग्विटी, गोंधळ, केऑस राहायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपण अतिशय महत्वाच्या भागाकडे येणार आहोत, की तो भाग जर कळला नाही तर पारंपरिक दृष्ट्या फलित ओळखता येणं अवघड आहे.
तो म्हणजे इष्ट अनिष्ट भावेश. कारण ग्रहांकडे एक जनरल रोल असतो की बाबा गुरु शुभ ग्रह आहे, मंगळ हा तामसी क्रूर ग्रह आहे वगैरे. पण हा जो जनरल रोल आहे ना, हा जनरल रोल जनरल असतो. स्पेसिफिक कुंडलीबद्दल जेव्हा तुम्ही बोलता की बाबा मेष लग्नाची कुंडली, मिथुन लग्नाची कुंडली, त्यावेळेला तुम्हाला ग्रहाचा जनरल रोल बाजूला ठेवून स्पेसिफिक रोल विचारात घ्यावा लागतो. कारण कुंडलीमध्ये ग्रह जनरल रोलपेक्षा स्पेसिफिक रोलने फळत जास्ती असतो आणि हा स्पेसिफिक रोल त्याच्या भावेशत्वामुळे आलेला असतो. म्हणजे ग्रह कुठल्या स्थानांचा मालक आहे. आणि म्हणून जे शुभ कार्य मेष लग्नाच्या कुंडलीत किंवा धनु लग्नाच्या कुंडलीत गुरु करेल, कदाचित त्या तुलनेने तो वृषभ किंवा मकर लग्नाच्या कुंडलीत करणार नाही. जे इंटेन्शन घेऊन मेष लग्नाच्या कुंडलीत शनी काम करेल, ते इंटेन्शन घेऊन तो वृषभ लग्नाच्या कुंडलीत काम करणार नाही. मग ग्रहांचं बेसिक इंटेन्शन काय आहे, त्याचा रोल काय आहे, हे भावेशत्वावरनं ठरलेलं असतं. आणि इथेच मेख असते. कारण आपल्याला ऐकिवात जे येतं, आपण वेगवेगळ्या फोरम्सवर माध्यमात जे पाहतो, ते इतकं मनामध्ये खिचडी तयार करणारं असतं, गोंधळ, की आपल्याला लक्षात येत नाही की एकच ग्रह दोन वेगवेगळ्या भावांचा मालक झाला तर तो नक्की फळं देईल कशी. की कर्क लग्नाला गुरु भाग्येश आहे, पण षष्ठेश सुद्धा आहे ना, रोग आणण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे ना. मग जर समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तो पंचमात असेल किंवा सप्तमात असेल, तर संततीला किंवा पत्नी संबंधी, जोडीदारा संबंधी तो भाग्येश म्हणून काय रोल प्ले करेल आणि षष्ठेश म्हणून काय रोल प्ले करेल. तो केव्हा भाग्येश म्हणून अधिक चांगलं काम करेल आणि केव्हा षष्ठेश म्हणून जास्त त्रास देऊ शकतो किंवा षष्ठेश म्हणून चांगलं काम करू शकतो. एखाद्या पत्रिकेमध्ये, उदाहरणार्थ कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये, शनी पंचमेश म्हणून चांगलं काम केव्हा करेल आणि षष्ठेश म्हणून त्रास केव्हा येतील. मग अनेक प्रश्न ह्या अनुषंगाने येतात की मग लग्नेश अष्टमेश असतो तेव्हा त्याला दोष लागत नाही म्हणजे काय होतं. पंचमेश आणि अष्टमेश एकच ग्रह असेल तर काय होतं नक्की, कुंडलीत मी विचार करू कसा. इष्टग्रह अनिष्टग्रह म्हणतो ते ठीक आहे, एक सरधोपटपणे आपण काहीतरी वाचतो, 4-15 ओळींच्या फेसबुक व्हॉट्सअप मेसेजमध्ये येतं मेष लग्नाचे हे इष्ट अनिष्ट ग्रह, वृषभ लग्नाचे हे इष्ट अनिष्ट ग्रह. अरे पण कुंडलीत मी करू काय, त्याचं मी अर्थ कसं लावू त्याचा. 2 इष्ट ग्रह एकत्र आले तर अर्थ कसा लावू, 2 अनिष्ट ग्रह एकत्र आले तर अर्थ कसा लावू, एक इष्ट आणि एक अनिष्ट ग्रह एकत्र आला तर अर्थ कसा लावू. या सगळ्यावर विवेचन करायचं जर तुम्हाला असेल, त्याचा नीट क्लॅरिटी हवी असेल, तर आधी ह्या संज्ञा नीट कळल्या पाहिजेत. आणि त्यासाठी कोणेश म्हणजे काय, त्यांचं काम काय असतं, त्रिषडायाधिपती म्हणजे 3, 6, 11चे मालक म्हणजे काय, त्यांचं काम काय असतं, त्रिक स्थानांचे मालक म्हणजे 6, 8, 12चे मालक म्हणजे काय, त्यांचं काम काय असतं. मग ते परावलंबी म्हणून काही ग्रह असतात, म्हणजे द्वितीय षष्टमेश वेश म्हणजे काय, ते परावलंबी म्हणजे काय असतात, नक्की कुंडलीत त्याचा अर्थ लावायचा कसा. लाभस्थानातले सगळे ग्रह चांगले, पण त्रिषडायाधिपती म्हणून लाभेश मात्र त्रास देऊ शकतो, हे का होतं असं. आधी मुळात कोणस्थानांचे मालक शुभ का होतात, केंद्रस्थानांचे मालक शुभ होतातच का आधी मुळात. 6, 8, 12 स्थानांचे मालक का त्रास निर्माण करू शकतात, 3, 7, 11, 3, 8, 3, 6, 11चे मालक का त्रास निर्माण करू शकतात. मारकेश या नात्याने एखाद्या ग्रहाचा रोल काय आहे, की नवम स्थान लक्ष्मी स्थान आहे, मग द्वितीयेश नवमामध्ये म्हटला तर तो मला उत्तम पैसा देईल का, तो धनेश नवमात आहे म्हणून. का तो मारकेश या नात्याने माझ्या वडिलांच्या आरोग्याबद्दल, आयुर्दायाबद्दल काही प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकेल, अर्थ लावू कसा मी त्याचा. या सगळ्याचं विवेचन, या सगळ्यांची स्पेसिफिक क्लॅरिटी तुम्हाला या ग्रंथाच्या अभ्यासाने येईल. आणि म्हणून लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रहांवर जवळजवळ मी 80-85 पानं मी ऑक्युपाय केलेली आहेत, कारण अगदी पिसं न पिसं तुम्हाला त्यामध्ये उलगडलेली सापडतील की स्पेसिफिक क्लॅरिटी यावी. आणि हे आता या खंड 3चं विशेष वैशिष्ट्य असं आहे की पहिले 2 खंड आपण बऱ्याचसा फोकस आपला थिअरीवर होता, ह्यात सुद्धा थिअरी असणार आहे, पण आता इथून कुंडल्या सॉल्व्ह करायची पण आपली प्रोसेस स्टार्ट होते. आणि खंड 3 मध्ये टेम्पलेट कुंडल्या आणि नंतर प्रत्यक्षात सॉल्व्ह केलेल्या कुंडल्या मिळून जवळजवळ 70 ते 80 कुंडल्या या खंडामध्ये सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि अतिशय बारकाईने सॉल्व्ह केलेल्या आहेत. आणि मला पूर्ण जाणीव आहे की नवीन अभ्यासकांच्या दृष्टीने त्यांना विचारांची क्लॅरिटी यावी, रादर माझा उद्देशच तो होता ग्रंथमालेच्या मागचा. तर त्यामुळे काही काही कुंडल्यांवर फार विस्तृत विवेचन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की मी विचारांची प्रोसेस धरू कशी. त्यानंतर एक दीर्घ प्रकरण ग्रहांच्या दृष्टींवर लिहिलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 15 पानांचं.
कारण ग्रहांच्या दृष्टी जेवढ्या आपण समजतो तितक्या सोप्या नसतात. ग्रहांच्या दृष्टीमध्ये जी दृष्टी तुम्ही मेष लग्नाला शनीची अनिष्ट समजाल ती तुम्हाला वृषभ लग्नाला शनीची तितकी अनिष्ट धरता येत नाही. किंवा गुरुची दृष्टी मेष लग्नाला ज्या पद्धतीने तुम्ही विचार कराल त्या पद्धतीने तुम्ही तुळ लग्नाला नाही विचार करू शकत. हे जे जनरल नोशन असतं की बाबा गुरु ग्रहाची दृष्टी संरक्षक असते, ती कायमच शुभ करते वगैरे, हे तुम्हाला खरं सांगू कुंडलीत अनुभवास येत नाही. इव्हन अशा अनेक कुंडल्या मी ह्या खंडात केल्यात, पुढच्या खंडात पण करणार आहे. ग्रहांच्या दृष्टीचा नक्की अर्थ लावायचा कसा, की बाबा मेष राशीवर मकरेतनं येणारी मंगळाची दृष्टी आणि कन्या राशीत येणारी मंगळाची दृष्टी यात फरक असतो. तो मी ओळखू कसा? एखादा ग्रह स्वराशीच्या सन्मुख असेल की बाबा कन्येचा गुरु आहे तर त्याची मीनेवरची दृष्टी मी शुभ समजू का अशुभ समजू? काय करू काय नक्की? कारण एका बाजूने गुरु स्वराशीवर दृष्टी टाकतोय, दुसऱ्या बाजूने तर तो समोर बुधाच्या राशीत आहे, म्हणजे ज्याला आपण सो कॉल्ड शत्रुरास म्हणतो. मग मी ह्याचा विचार करू कसा? या सगळ्याची जी उत्तरं आहेत ना ही तुम्हाला ह्या खंडातनं आणि पुढच्या खंडात अधिक क्लॅरिटी येतच जाईल. पण ह्या खंडाच्या मधनं तुम्हाला ह्या सगळ्यांचा स्पेसिफिक अनालिसिस कळेल. इव्हन तुम्हाला काही उदाहरणं देतो की तुम्हाला आपल्या जनरल नोशन्स कशा असतात आणि त्या कित्येक वेळेला चुकीच्या कशा ठरू शकतात. मी त्यासाठी एक कुंडली शेअर करतो तुमच्यापाशी. एकच मिनिट द्या. ही कुंडली आहे, मिथुन लग्नाची कुंडली आहे. ह्या स्त्रीचं काय झालंय थोडी एक्सपांड करतो म्हणजे दिसेल तुम्हाला. तर पहिल्या पतीपासून विभक्तता आली. 85चा जन्म आहे त्यामुळे साहजिकच आहे, वय फार नाहीये, त्यामुळे लग्न झाल्यावर लगेचच ती विभक्तता आलेली असेल, फार काळ संसार वगैरे काही झालाच नसेल. आणि नंतर एकाशी लग्न ठरलं पण तो लग्नापूर्वीच वारला. म्हणजे सप्तम स्थान किंवा वैवाहिक जीवन या दृष्टीने फार काही चांगली फळं हिला मिळालेली नाही. उलट ज्याच्याशी लग्न ठरलंय, नवीन स्वप्न पाहायला लागलंय ज्याच्याबद्दल, तो वारणं म्हणजे एक मोठा धक्का असतो ना आयुष्यामध्ये. आता इथे सप्तम स्थानाचा मालक गुरु हा अष्टम स्थानात आहे. अष्टम स्थान सप्तमेश अष्टमात प्रत्येक वेळेलाच वाईट नसतं. हा, तो जर तिथे अतिशय सुस्थितीत असेल तर कित्येक वेळेला जोडीदार आपल्यापेक्षा जास्त उत्तम कमावता असणं, सासर सधनचं मिळणं, पार्टनरशिप मध्ये पार्टनरकडनं जास्ती फायनान्शियल बेनिफिट्स होणं, ह्या गोष्टी सुद्धा असतात. ते काय अष्टमस्थान म्हणून लगेच वाईटच फळ मिळतील असं नसतं. पण येस, अष्टमस्थानाला काहीतरी अनिष्ट किनार आहे, त्याची फळं येतील. पण तरी इतकं तीव्र फळ मिळण्यासाठी अजून काही घटक कुंडलीमध्ये काम करतच असतील ना. इथे गुरु नीच राशीचा आहे आणि आपण खंड 2 मध्ये पाहिलं की नीचेचे ग्रह हे नातलग, नातेसंबंध यांच्याबद्दल निश्चित काही ना काहीतरी उणीव ठेवतात. ओके, निश्चितपणे. कदाचित ते आर्थिकदृष्ट्या किंवा करिअर अमुक तमुक बाबतीत वाईट फळं देणार नाही. खंड 2 मध्ये मी फार डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. त्यामुळे स्थान आणि रास या गुरुला चांगली नाहीये इकडे. ओके, पण आता त्याच्या पल्याडही काही घटक या गुरुला अशुभत्वामध्ये वाढ करतात. किंबहुना ग्रहांचे जे योग होत असतात, परस्पर संबंध येत असतात, ते अधिक महत्वाचे असतात. आता ह्या कुंडलीमध्ये गुरुवर समोरून रवी आणि मंगळाची दृष्टी आहे. ओके, आता अगदी नवीन अभ्यासक असतील त्यांना प्रश्न येईल की गुरु मंगळ तर रवीचे मित्र आहेत, मग गुरुवर येणारी रवी किंवा मंगळाची दृष्टी मी मित्रग्रहाची दृष्टी म्हणून चांगली समजावी की काय? इथे तुम्हाला महत्व कळतं की जनरल मधनं स्पेसिफिक मध्ये का शिरायचं. ते जनरल मध्ये आहे की बाबा रवी, चंद्र, मंगळ, गुरु हे एकमेकांचे मित्र होतात. पण स्पेसिफिकली मिथुन लग्नाला विचारात घेता ते या मिथुन लग्नाचे अनिष्ट ग्रह आहेत. त्यांचा रोलच कुंडलीमध्ये त्रास, संघर्ष, चिंता दर्शवण्याचा आहे. त्यामुळे जनरली ते किंबहुना जनरली ते मित्र होतात म्हणूनच ते एकत्रितरित्या ह्या लग्नाचे अनिष्ट होतात. तसं पाहायला गेलं तर ते समजावलं मी खंड 3 आणि खंड 4 मध्ये विशेष करून. पण ते अनिष्ट होत असल्यामुळे संघर्ष आणणं, पीडा, त्रास दर्शवणं हे त्यांचं काम आहे. असं असताना ह्या गुरुवर येणारी रवी मंगळाची दृष्टी ही मित्रग्रहाची दृष्टी म्हणून फारशी फायद्याची नसते. तर या लग्नाचे 2 प्रधान अनिष्ट ग्रह गुरुला बिघडवतायत म्हणून ती आणखीन बिघडवणारी ठरते. आणि मग मंगळ धक्कादायक का असतो हे कळतं, कारण मिथुन लग्नाचा मंगळ सगळ्यात अनिष्ट आहे.
आणि असं असताना ह्या स्त्रीचं लग्न ठरलं आणि लग्नापूर्वी नवरा वारलाय, हे धक्कादायक फळ नाही का? सांगायचा मुद्दा काय, असे अनेक पैलू असतात हे तुम्ही स्पेसिफिक मध्ये जोवर शिरत नाहीत ना, तोवर तुम्हाला ते लक्षात येत नाहीत. तर ह्या अनेक गोष्टी या खंडामध्ये उलगडलेल्या आहेत, कुंडल्या डिटेल्ड मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत, महत्वाचा बॉक्स घेऊन, महत्वाचा भाग घेऊन. तर त्यामुळे हा खंड आता लवकरच तुमच्या हाती आजपासूनच प्रकाशित होत आहे. आणि इथे एक अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे, की खंड 1 आणि खंड 2 प्रकाशित झाले. त्यावेळेला एक थोडी गडबड झाली. माझ्या हातात नसलेले काही फॅक्टरमध्ये प्रिंटर रिलेटेड असोत किंवा कुरिअर रिलेटेड असोत. त्यामुळे काही जणांना खंड पोहोचायला फार उशीर झाला. पण आता ती परिस्थिती नाहीये, कारण खंड रेडी आहेत. आणि अनेक जणांची सेटलमेंट अशी करून ठेवलेली आहे, की तुम्हाला 1 ते 2 दिवसात खंड ऑर्डर केल्यापासून डिस्पॅच होतील. तर त्यामुळे उशिरा पोहोचणं हा भाग आता रूल आउट झालेला आहे. खंड ज्यांना हवे असतील त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रंथांची किंमत, खंड कसे मागवायचे हे सगळं दिलेलं आहे. कोदंड पुनर्वसू या माझ्या फेसबुक चॅनलवरही मी ते सर्क्युलेट केलेलं आहे. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही माझे जे 2 नंबर आहेत, की एक 9820530113 याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आणि सौ प्रियांका पाटील या मॅडमचाही नंबर इथे डिस्प्ले होत आहे. तर त्यांनाही तुम्ही व्हॉट्सअप पाठवून चौकशी करू शकता. ज्यांना खंड हवे आहेत त्यांनी आवर्जून ते नोंदवावेत. एक 100% सांगतो, की हा खंड तुम्हाला खूप काही देऊन जाईल. आणि मुळात या ग्रंथमालेतनं ती त्याची लीला आहे असं समजू, की मला अभिप्राय सुद्धा इतक्या जणांचे आलेले आहेत, की प्रत्येक वेळेला आम्ही वाचलं, की आम्हाला नवं काहीतरी कळतं. एक नवा दृष्टिकोन मिळतो. आणि मार्क माय वर्ड्स, कुठल्याही पातळीवर तुम्ही असाल, ज्या वेळेला तुमची पातळी वर जात जाईल, स्तर विचारांचा तुमचा वर जाईल, तुम्ही एकच पान 10 वेळा वाचलं तरी 10 वेळा तुम्हाला नवीन काहीतरी त्यामध्ये सापडेल आणि अधिक काहीतरी खोलातलं तुम्हाला गवसेल. असे हे खंड आहेत. त्यामुळे आता ऍक्च्युअली ज्याला आपण म्हणतो प्रेडिक्टिव्ह एबिलिटीज डेव्हलप करण्याच्या दृष्टीने तिसरा खंड तुम्हाला खूप मोमेंटम देईल. मग पुढचा 4था, 5वा, 6वा ते अधिक मोमेंटम वाढवणारेच खंड ठरणार आहेत. तर या खंडांचा तुम्ही आवर्जून अभ्यास करा. आतापर्यंत खंड 1 आणि खंड 2 ला तुमचे अभिप्राय इतके उदंड लाभलेत, की त्यांच्यासाठी वेगळं मला ग्रंथ प्रकाशित करावा लागेल, इतके आलेले आहेत. पण त्याबद्दल मी खरंच तुमचा आणि भगवंताचा मनापासून आभारी आणि ऋणी आहे. तुम्ही मला खूप पाठिंबा दिलात आजपर्यंत, त्याबद्दल मी खरंच तुमचे आभार मानतो. फार वेळ तुमचा घेत नाही, कारण अनेकांना खंड बुक करण्यासाठी उत्सुकता लागलेली असेल तर त्यांनी या 2 नंबर्सवर संपर्क साधू शकता तुम्ही. तर थँक यू सो मच. आणि तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला ज्या काही शंका येतील त्या तुम्ही मला फेसबुकमध्ये कमेंट्समधनं कळवा किंवा व्हॉट्सअपमधनं कळवा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एक क्वेश्चन आन्सरचं सेशनही घेणारच आहोत लवकर. तर त्यामध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता त्यासाठी. तर अर्थातच ते फ्री असणार आहे. तर ऑल दी बेस्ट आणि तुमच्या अभ्यासाला चांगली गती लाभो हीच भगवंताचरणी प्रार्थना. तोच या ग्रंथमालेचा उद्देशही आहे. त्यामुळे श्रीराम, श्री गुरुदेव दत्त. जय देव. नमो.